नाशिककरांनो सावधान, दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली गेलाय आणि आता प्रत्येक नाशिककरांच्या मनात एकच प्रश्न आहे, जर गोदावरीचं पाणी नारोशंकर घंटेला स्पर्श झालं तर खरंच आपलं नाशिक पाण्याखाली जाईल का? तर नमस्कार, मी प्रताप. चला मग तुम्हाला सांगतो आपल्या नाशिकचा हा जुना इतिहास. गंगा घाटावरील नारोशंकर मंदिर हे नाशिक मधील एक प्राचीन मंदिर आहे. 1747 मध्ये हे मंदिर बांधले गेलं. या मंदिरातील प्रसिद्ध घंटा मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देते. 1738 मध्ये पोर्तुगीजांविरोधी वसईच्या विजयात ही घंटा मिळवली. त्यानंतर इसवी सन 1757 मध्ये ही घंटा आणून नारोशंकर मंदिरात बसवण्यात आली. आणि असं सांगितलं जातं की गोदावरीला पूर आल्यावर पाण्याच्या लाटांमुळे या घंटेचा निनाद तब्बल 3 किलोमीटर पर्यंत ऐकू जात असतो. त्यामुळे अनेक जण या घंटेला पुराची सूचना देणारे नैसर्गिक संकेत पण मानतात. स्थानिकांमध्ये अशी एक समजूत आहे की जर पुराचं पाणी या घंटेला स्पर्श करत असेल तर नाशिकचा मोठा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे लोक घंटेकडे पुराच्या पातळीचा अंदाजा म्हणूनही पाहत असतात. तर दुतोंड्या मारुतीसारखं या नारोशंकर घंटेचा पण नाशिकचा एक जुना इतिहास आहे, जो मी तुम्हाला आता सांगितलेला आहे. खूप लोकांना माहिती पण नाही. तर ही माहिती तुम्हाला आधीपासून माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, सध्या पाऊस जोरात आहे, त्यामुळे विनाकारण बाहेर पडू नका. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी नक्की घ्या. धन्यवाद.